या झाकण लावायचे. बघू शकता अशा प्रकारे हे झाकण लावतात. हे बघू शकता हौद. चला आता तुम्हाला सोलार कडे नेतो. चालू करायची आपल्याला मोटर. ते बघू शकता तिथे फिल्टर लावलेलं आहे आपण पाणी साफ व्हायसाठी. वर आपले हे चालू आहे, वर पाणी बघू शकता पाणी गळत आहे तिथं. हे सोलारचं बटन खालून येतं, मला दाखवतो चला. इथं खाली बटन आहे, हे चालू करायचं. अशा प्रकारे आपलं मोठं सोलार आहे. बघू शकता तुम्ही किती पाणी आहे आपल्या विहिरीला. चला तुम्हाला वर नेतो मी आपल्या टरबूजाकडं. आपण टरबूज लावलेले आहेत. हे बघू शकता इथून पाणी चाललंय आता. चला आता तुम्हाला वर नेतो. हे आपलं उन्हाच्या पाऱ्यात 3 वाजता आपण चाललो पाणी सोडायला. चला आता तुम्हाला टरबूज दाखवतो कसे झालेले आहेत आपले टरबूज. चला तिकडे एक सोलार आहे आपलं, बघू शकता. आपण ते ट्रॅक्टर हाणत आहो मिनी, तिकडे दिसत असेल तुम्हाला. बघू शकता मल्चिंग हातरलेली आहे टरबूजात. हे बघा कशी आपली टरबूज आहे, एक नंबर क्वालिटी. रॉकस्टार व्हॅरायटी लावलेली आहे आपण मल्चिंगवर. 1 जूनला लावलेली आहे आणि आता 6 जून आहे आज. हे बघू शकता आपलं ट्रॅक्टर हाणलेली कसं रान भुसभुशीत झालेलं आहे. हे बघू शकता पाईपलाईन 3-4 पाटगे केलेले आहेत आपण 30-30 हारीचे. चला तुम्हाला दाखवतो. ते तिकडे पॉवर टिलर मिनी ट्रॅक्टर तुम्हाला तर दिसत असेल. हे बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे माती असं हे करता येते. चला आपला हा 4 एकरचा प्लॉट आहे. बघू शकता तुम्ही किती मोठा दिसत आहे प्लॉट. हे बघू शकता आपला कॉक इथून पाईपलाईन सुरू होत आहे, म्हणजे पाणी द्यायचं सुरू होत आहे. या नळाला पाणी सुरू झालेलं आहे. हे बघू शकता गळत आहे पाणी. ठिबकच्या माध्यमातून पाणी सोडलेलं आहे आपण. हे इथं कॉक आपले या इकडं तिकडं आणि ह्या इकडं हे बघू शकता पाणी गळत आहे. त्या तिथं माझा ते कॉक टाकलेला आहे, तिथून अर्ध्यातून बंद केलेला आहे. कारण आपली मोटर 5ची तर 30 नळ्यालाच पाणी देऊ शकते. हे बघू शकता कशा प्रकारे तिथं कॉक आपण मल्चिंग हाताने आथरलेली आहे. बघू शकता अशा प्रकारे माती पडलेली आहे याच्यावर पाऊस पडून. हे बघू शकता तुम्ही किती निबर झालेली आहे. आणि आपण आता याच्यात ट्रॅक्टर हाणणार आहोत ह्या मातीत. ती तिकडं आपलं ट्रॅक्टर. चला तर जाऊ आता ट्रॅक्टरकडं, तुम्हाला दाखवतो ट्रॅक्टर कसं आहे आपलं. 7 HP त्याला आपण आणलेलं आहे सगळं 30,000चं सेटअप. 15,000चं ट्रॅक्टर, 15,000चं आवते त्याला. हे बघू शकता. चला तर ट्रॅक्टरकडे नेतो. बघू शकता किती भुसभुस केलेला आहे आपल्या ट्रॅक्टरनी. मल्चिंगवर माती बी पडत आहे या साईडने. बघू शकता अशा प्रकारे आपली मल्चिंग दाबणार आहे. आणि आपण आवताला बघू शकता नळी बांधलेली आहे, कारण माती सासावं आणि इकडे टाकावं. हे बघू शकता लोखंडी टायर आहेत 3,500चे, ते वेगळे भेटतात. पुढं वजन केलेलं आहे आपण. हे बघू शकता हे खोललेलं आहे ट्रॅक्टर. फुल गरम झालं त्याच्यामुळे हे खोलून गेलं तिकडे जेवायला. हे बघू शकता हा त्याचा गिअर पुढं टाकला. आता एक पहिला पाडा मधात घेतल्यावर न्यूट्रल, दुसरा. हे बघू शकता 7 HP आपलं ट्रॅक्टर किती भारी आहे. आणि जितकं आपल्याला लावायचं आहे तितकं लागत आहे हे आऊत. हे बघू शकता अशा प्रकारे हायड्रोलिक आहे. वर घेतलं की झालं वर. त्याच्यावर माती पडलेली आहे म्हणून ते दिसत नाही वर झालेलं, पण वर झालेलं आहे. बघू शकता सांद पडलेली.
7 HP कसं आहे क्वालिटीचं आणि क्वांटिटी एक नंबर. आपण इतकं रान आणलेलं आहे सकाळपासून बघू शकता. आणि अजून इकडं आपल्याला 2-3 दिवस लागतील. चला मित्रांनो, आता आपण खालून जाऊ. खालून जर नळ्याला आपल्या पाणी आलं का नाही ते बघू. चला, हे बघू शकता किती भारी आपली ही तिसरे पानार झालेले आहे टरबूज. आमच्या इकडं पाऊस नाही सध्या. मागच्या वर्षी 1 जूनलाच पाऊस होता, पण यंदा पाऊस नाही. 20 जूनला सांगितलेला आहे पाऊस डायरेक्ट. हे बघू शकता. ह्या टायमाला आमच्या इकडं सरकी लागवड झाली होती मागच्या वर्षी, पण ह्या वर्षी नाही झाली. पण आमच्याकडं पाणी होतं, त्याच्यामुळं आम्ही हे 4 एकर टरबूज लावलेलं आहे. हे आपण मोटर चालू केली आहे, बघू शकता पाणी आलेलं आहे नळ्याला. हे इकडं आपण हे सोडेल एक जागा. तुम्ही म्हणता कशामुळे सोडी, तर